मंत्री मेघना बोर्डीकर यांचा एका अधिकाऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ दाखवून रोहित पवार या बोर्डीकरांचा राजीनामा मागतात। मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक जुगार खेळतानाचा व्हिडिओ दाखवून हे रोहित पवार कोकाटेंचा राजीनामा मागतात। मंत्री असलेल्या शिरसाटांच्या बॅगा दाखवून हे रोहित पवार त्यांचाही राजीनामा मागतात। मग तेच रोहित पवार अजित पवारांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ, ज्यामध्ये हे अजित दादा उपमुख्यमंत्री म्हणून एका IPS अधिकाऱ्याला धमकावतायत, त्यांना सत्तेचा अहंकार उन्माद दाखवतायत, यावर हे रोहित पवार या अजित दादांचा राजीनामा का मागत नाहीत? मग जो न्याय बोर्डीकरांना, जो न्याय कोकाटेंना, जो न्याय शिरसाटांना, तोच न्याय हे रोहित पवार अजित पवारांना का लावत नाहीत? याविषयी आपण मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, रोहित पवार यांनी सध्या विरोधकांची पूर्ण स्पेस भरून काढलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण हे रोहित पवार या महायुतीच्या सरकारवर सातत्यानं तुटून पडतात। म्हणजे अगदी बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे प्रकरणापासून तर ते जयकुमार गोरे पासून ते राम शिंदे यांच्यापर्यंत, तर ते माणिकराव कोकाटे असतील, त्या मेघना बोर्डीकर असतील, या सगळ्यांच्या बाबतीत हे रोहित पवार विरोधकांची उणीव भासू देत नाहीयेत आज। पण मेघना बोर्डीकर यांचा त्यांनी एक व्हिडिओ दाखवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मेघना बोर्डीकर या एका अधिकाऱ्याला धमकावतात आणि यावरून रोहित पवार त्या अधिकाऱ्याला धमकावतात म्हणून त्या मंत्री मेघना बोर्डीकरांचा राजीनामा मागतात। बरोबर आहे, मेघना बोर्डीकर यांनी ते कृत्य म्हणजे जे काही गोष्ट केली ते बेकायदेशीरच होती, त्यांचा राजीनामा मागणं हे सुद्धा कुठं चूक आहे असं अजिबात नाही। रोहित पवारांनी जे केलं ते योग्यच केलं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटत होतं। अगदी तीच गोष्ट माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये घडलेली होती। म्हणजे माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आणि ते अगदी विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू असताना एक जुगार रमी खेळतात आणि तो रमी खेळतानाचा तो व्हिडिओ म्हणजे समाज माध्यमावर टाकला, तो लोकांपर्यंत पोहोचवला हे रोहित पवार। आणि या रोहित पवारांनी कृषी मंत्री कसे बेजबाबदार वागतात म्हणून त्यांनी राजीनामा हा द्यावाच म्हणून हे रोहित पवार फार मोठे आग्रही असतात। मग तो आग्रह सुद्धा त्यांचा अगदी चूक नाहीये। शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांचे पीक पाण्याला म्हणजे पिकांना व्यवस्थितरित्या भाव मिळत नाहीये, शेतकरी आत्महत्या करतायत, एवढ्या समस्या असताना सुद्धा एक कृषी मंत्री जर रम्मी खेळताना, जुगार खेळताना जर दिसत असेल तर त्याचा राजीनामा मागणं विरोधक या नात्यानं अगदी रोहित पवारांचं मागणं अतिशय योग्य होतं आणि ते महाराष्ट्रातल्या लोकांना भावलं सुद्धा। तीच गोष्ट संजय शिरसाटांच्या संदर्भातली ही होती। संजय शिरसाटांनी जे पैशाच्या बॅगा होत्या का नव्हत्या पण त्या बॅगा दाखवल्या, त्यांची जी बेजबाबदार वर्तन समोर दिसून आली होती, त्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये रोहित पवारांनी बॅगा दाखवून त्यांचाही राजीनामा मागितला होता। तर मग आता अगदी हे अजित पवारांनी अगदी ह्या सगळ्यांपेक्षा बेजबाबदार बेकायदेशीर असं वर्तन केलेलं आहे। आणि अजित पवार हे केवळ मंत्री नाही आहेत, ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। म्हणजे जर मंत्री बेजबाबदार वागत असतील तर एखाद्या वेळेस हरकत नाही, पण उपमुख्यमंत्री म्हणजे प्रमुख राजकारणातला म्हणजे सत्ता कारणातला एक प्रमुख व्यक्ती नेता जर बेजबाबदारपणे एका अधिकाऱ्याला धमकावतोय, म्हणजे ज्या अंजना कृष्णा IPS दर्जाच्या अधिकारी आहेत, त्या एका अवैध म्हणजे मुरुम उत्खनन रोखण्यासाठी त्या जातात आणि तिथे अजित पवारांचा फोन येतो आणि ते त्यांना सरळ सरळ धमकावताना दिसतायत की ते त्यांच्यावर कारवाई करण्याचं सुद्धा बोलतात। मग हे अजित पवारांचा हा व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर रोहित पवार, अजित पवार तुम्ही राजीनामा द्या म्हणून तुटून पडतील असं वाटत असताना
हे रोहित पवार काय वागतायत, म्हणजे अगदी वेगळं का वागतायत, की ते म्हणतायत की अजित दादा सहज बोलले तरी ते संतापानं बोलले, त्यांना राग आला, त्यांनी झिडकारलं, त्यांनी अपमान केला असं लोकांना वाटतं. पण अजित दादा तसे नाही आहेत. अजित दादा ते कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाहीत. आता हे रोहित पवार अजित पवारांच्या संदर्भात असं त्यांचं वर्तन असेल तर मग या वर्तनाच्या पाठीमागे रोहित पवार यांचा नेमका हेतू काय आहे? मित्रांनो, ह्या रोहित पवारांचं नेहमी एक गाऱ्हाण असतं. अजित पवार हे भावकीपेक्षा गावकीकडे जास्त लक्ष देतात आणि त्यालाच उत्तर म्हणून अजित पवार सुद्धा फार गोंडस उत्तर देतात. ते म्हणतात, बेटा लय चुरचुरू बोलू नको, जर भावकीनं लक्ष दिलं नसतं तर तू पडला असतास, किती मतानं निवडून आलास, उपकार मान. म्हणजे अजित पवारांनी निवडून आणलेल्या उपकाराची परतफेड म्हणून रोहित पवार हे आता अजित पवारांच्या पाठीशी उभे राहिलेत का? गावकीपेक्षा भावकीच्या मागे उभं राहणं कधीही चांगलं असं रोहित पवार नेहमी अजितदादांना सांगतात. अगदी ते आता त्याच वाटेनं जात आहेत का, की गावकीपेक्षा भावकीच्या पाठीमागे ते रोहित पवार उभं राहत आहेत का? आणि रोहित पवार हे मंत्र्यांना वेगळा न्याय आणि अजित पवारांना वेगळा न्याय लावतायत. म्हणजे हे रोहित पवार चुकतायत का? आणि हे सगळे व्हिडिओ जर रोहित पवार जर दाखवून राजीनामा मागत असतील तर अजित पवारांचा व्हिडिओ सुद्धा नेमका व्हायरल कुणी केला आणि तो आरोप निव्वळ मित्र पक्षांवर म्हणजे अजित पवारांच्या मित्र पक्षांवरच का लावला जातोय, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.